प्रकरण 12. परमेश्वराची मंद वाणी. माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे. स्तोत्रसंहिता 62, 1 आणि 2. मग मला भयाने अस्वस्थ होण्याची काय गरज आहे? आपण कधीच निराश झालो नाही का? आपल्याला कधी कठीण परिस्थितीपासून पळून जाण्याची इच्छा झाली नाही का? महान संदेष्टा एलियालाही एकदा तसे वाटले होते. जेव्हा इस्रायलमधील सर्व लोक मागे फिरले होते तेव्हा तो एकटाच परमेश्वरासाठी उभा राहिला होता. पहिले राजे 18. पण त्या महान विजयानंतर तो त्याची नियोजित जागा सोडून पळून गेला होता. तो 500 किलोमीटर पळून गेला होता आणि अखेर तो स्वतः होरेब पर्वतावर भूकंप, वादळ आणि अग्नीमध्ये सापडला होता. पहिले राजे 19. परंतु ह्या सगळ्यापेक्षाही एक मोठे वादळ त्याच्या स्वतःच्या हृदयामध्ये होते. परंतु त्या पर्वतावर एलिया एकटाच नव्हता. जेव्हा तो कर्मेल पर्वतावर परमेश्वराच्या बाजूने उभा होता तेव्हा जसा परमेश्वर त्याच्यासोबत होता तसाच तो भयाने आणि निराशेने पळून चालला होता तेव्हाही परमेश्वर त्याच्यासोबत होता. आई म्हणून आपणही काही वेळेला अशा परिस्थितीत सापडतो जेव्हा आपल्या हृदयात सुद्धा मोठे वादळ उठलेले असते आणि आपल्यालाही कुठेतरी पळून जावंसं वाटतं. परंतु आपला स्वर्गीय पिता इतका करवाळू आहे की तो आपल्या सोबत उभा राहतो, आपल्याशी सौम्यपणे बोलतो आणि मग जरी आपण एलियासारखे जीवनाला कंटाळलेले असलो तरीही तो आपल्याला प्रोत्साहित करतो. अशा वेळेस आपण आपल्या अंतःकरणातील आपली कीव करणारा वादळी आवाज ऐकण्यास नकार दिला पाहिजे, कारण तो आवाज आपल्याला अशा बऱ्याचशा गोष्टी करायला आणि बोलायला भाग पाडतो की ज्यासाठी आपल्याला नंतर पस्तावा होईल. त्याऐवजी निराशेमध्ये एलियाने जे केले होते तसेच आपणही करावे. एक शांत मंद वाणी ऐकावी. पहिले राजे 19:12. वादळ आणि भूकंप यांच्यावर प्रभुत्व असणारा परमेश्वर, जो पाप्यांचा मित्र आहे, जो आपली प्रत्येक कमजोरी जाणतो आणि जो आपल्याबरोबर बोलू इच्छितो, त्याची शांत मंद वाणी हीच केवळ आपल्या जीवाला दिलासा देऊ शकते. वादळ शांत होईल आणि आपल्या मनामध्ये शांतीचे राज्य येईल. दावीद म्हणतो, मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ? मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला धरून ठेवेल. हे देवा, मला तुझे संकल्प किती मौल्यवान वाटतात. त्यांची संख्या किती मोठी आहे. ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील. मला जाग येते तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो. स्तोत्रसंहिता 139, 7, 9, 10, 17, 18. तू सदैव माझ्याविषयी विचार करतोस. तुम्हास शांती असो, भिऊ नका, मी आहे. असे येशू त्याच्या शिष्यांना समुद्रातील लाटांवर चालत असताना आणि त्या समुद्रावर जेव्हा लाटा आपल्याला बुडवून टाकतील असे वाटून ते घाबरले होते तेव्हा सौम्यपणे म्हणाला आणि अगदी त्याच क्षणी समुद्र शांत झाला. आणि तो आजही तसाच आहे. आपल्या जीवनातील अशा प्रत्येक वादळाला शांत करणारा, जे वादळ आपल्यामध्ये भय किंवा नैराश्य उत्पन्न करीत असते. तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे. स्तोत्रसंहिता 18:35. आपल्याला लोकांच्या द्वेषाचा सामना करावा लागतो का? तर मग तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पात्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. इब्रिकरास पत्र 12:3.
आपल्या अगदी मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांकडून सुद्धा आपण जे शत्रुत्व, द्वेषभाव सहन करतो, तेव्हा हा केवळ त्या गोष्टीचा संकेत असतो की आपण योग्य मार्गावर आहोत. त्या मार्गावर आपण आपल्या आधी गेलेल्या येशूला पाहतो. त्याने देखील द्वेष सहन केला, परंतु स्वतःची कीव करणे, टीका करणे किंवा तक्रार करणे याला शरण गेला नाही. पण त्याऐवजी त्याने बऱ्याने वाईटाला जिंकले. जेव्हा त्याने दुःख सहन केले तेव्हा त्याने धमकावले नाही, तर त्याला दोष देणाऱ्यांना क्षमा केली आणि आशीर्वाद दिला. त्याने आपल्या स्वर्गीय पित्याची मंद वाणी ऐकली आणि आपला दावा त्याच्याकडे सोपवून दिला. आपला पिता प्रत्येक जण जे बोलतो आणि करतो त्या सगळ्या गोष्टी बघतो. तो एक दिवस सगळ्या गोष्टींचा न्याय धार्मिकतेने करेल आणि त्याच्याकडे कसलाही पक्षपात नाही, कारण त्याला प्रत्येक परिस्थितीतील पूर्ण सत्य ठाऊक आहे. येशूने जे केले तसेच आपणही केले तर मग आपण स्वतःची कीव करणाऱ्या प्रत्येक भावनेवर विजय मिळवू शकू आणि ह्या गोष्टीने आनंदित होऊ शकू की आपण त्याच्या दुःखात सहभागी झालो आहोत. मग आपणही सगळे अपमान, बदनामी, निंदा, आरोप, मागण्या, स्वसंरक्षण, स्वसमर्थन आणि स्वतःची कीव करणाऱ्या सगळ्या गोष्टी संपुष्टात आणू शकू. तर मग परमेश्वराला आपले स्वजीवन अशा अग्निपरीक्षांनी भरडण्याची अनुमती द्यावी. आपल्या ह्या स्वजीवनाच्या मरणातून परमेश्वराच्या गौरवासाठी पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा सुगंध दरवळेल आणि आपण त्याला असे म्हणताना ऐकू, तू माझी प्रिय मुलगी आहेस, जिच्यावर मी अतिशय प्रसन्न आहे. स्वीकृतीचे हे शब्द आपले सर्वात मोठे प्रतिफळ असेल. म्हणूनच मग शांतीचे राज्य आपल्या अंतःकरणामध्ये सदैव नांदो, कारण ते आता परमेश्वराचे मंदिर आहे. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. सर्व धरित्री त्याच्या पुढे स्तब्ध राहो. हबक्कूक 2:20 आणि जकर्या 2:13. आपल्याला डिवचत असतानाही जर आपण अशी निश्चलता, शांतता आणि मौन राखू शकलो तर आपण आपल्या परमेश्वराची खरी सेविका आहोत हे सिद्ध करू शकतो. जो पिलाताला म्हणाला होता, माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे असते तर माझ्या सेवकांनी लढाई केली असती. योहान 18:36. येशू राजा आहे. संसारिक असलेले सर्व पिलात आणि त्यांचे सैन्य आपल्या देवाचे गुलाम आहेत आणि आपल्या लोकांसाठी ज्याने शतकांपूर्वीच शापाचे रूपांतर आशीर्वादात केले होते, तो अगदी आजही आपल्यासाठी तसेच करू शकतो. अनुवाद 23:5. परमेश्वर आपल्याला आमंत्रित करीत म्हणतो की शांत व्हा, विसावा घ्या, संघर्ष थांबवा आणि जाऊ द्या आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. स्तोत्रसंहिता 46:10. होय, परमेश्वर सर्व शक्तिमान आहे. स्वर्ग आणि पृथ्वीचे सर्व अधिकार आत्ताही त्याच्याच हातात आहेत. तो आपला निर्माणकर्ता, मुक्तिदाता, स्वामी आणि प्रभू आहे. जे सर्व काही तो आपल्या मार्गात पाठवतो, येऊ देतो, ते पहिले करिंथ 10:13 आणि रोम 8:28च्या सूक्ष्म गाळणीने दोनदा गाळलेले असते, म्हणून आपण सदैव विसाव्यात राहू शकतो. युद्धाच्या मध्यभागी जेव्हा भट्टीची आग सर्वाधिक तीव्र होईल तेव्हा आपल्याला त्याची मंद वाणी हे सांगताना ऐकू येईल, माझी कृपा या परिस्थितीत देखील तुला पुरेशी आहे. तुझ्या सहनशक्तीच्या पलीकडे मी तुला मोहात किंवा परीक्षेत पडू देणार नाही. तू ज्याचा सामना करीत आहेस, तुझ्यासाठी त्या सर्व गोष्टी मिळून कल्याणकारकच होतील असे मी करीन. तुला अधिकाधिक
माझ्या समानतेमध्ये बनवण्यासाठी. होय, आपल्यातील सर्वात दुर्बळ बहीणही ह्यातून विजयी होऊन बाहेर पडू शकते. तुझे दवबिंदू हळुवारपणे पडत राहो, आमच्या प्रयत्नांचा सगळा जोर संपत जाओ. आमच्या जीवातील सर्व ताण आणि तणाव दूर हो आणि आमचे नियोजित जीवन कबूल करो तुझ्या शांतीचे सौंदर्य.